पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड। अजित पवार हे या गडाचे दादा। सगळी रसद दादाच पुरवत असल्यानं दादांच्या शब्दाबाहेर कुठलाही सरदार जात नसे। मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर दादांची नाकेबंदी झाली आणि रसद पुरवण्याचा ओघ भाजपकडे वाढला आणि गडाचे बुरुज ढासळायला सुरुवात झाली। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश हा या गडाला बसलेला मोठा धक्का। महापौर पदापासून ते सर्व प्रकारची पदं पानसरेंना मिळाली, मात्र दादा हा आपला सरदार राखू शकले नाहीत। राष्ट्रवादीतनं मी काम करण्याचा प्रयत्न केला इतके दिवस, तर मला माझ्या कार्यकर्त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे तो मला वाटतं मी कुठेतरी कमी पडत होतो। आणि आज मला लक्ष्मण भाऊ आणि महेश दादा हे दोघांनी म्हणजे जरी आज ते भाजपमध्ये असले तरी मला आत्ता एवढ्याशा ह्या साधारण 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेस काही मदत किंवा काही काम लागलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, पक्षभेद न करता त्या कामामध्ये मला मदत केली किंवा करण्याचा प्रयत्न केला। पिंपरीत राष्ट्रवादीला गेल्या काही महिन्यांपासून लागलेली गळती थांबायला काही तयार नाहीये। याआधी लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह तब्बल 15 पेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या तंबूत डेरे दाखल झाले। राष्ट्रवादीतली अनेक डॉन मंडळी भाजपनं सामावून घेतल्याचा आरोप खुद्द राष्ट्रवादीनंच केलाय। तर या आयाराम गयाराम संस्कृतीमुळे लोकांमध्ये संभ्रम आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रींना इथले प्रश्न सोडवायला वेळ नाहीये, परंतु आमची लोक होलसेलमध्ये घ्यायला स्वागत करायला त्यांना वेळ आहे। रात्री वर्षा बंगल्यावर ते हार घालून त्यांचं स्वागत करतात आणि इथं त्यांचे नेते वळगाना करतात की राष्ट्रवादी पार्टी भ्रष्टाचार करते, मग होलसेलमध्ये आमची लोक घेता कशाला। सर्वसामान्य माणूस संभ्रमात आहे आज की नक्की काय चाललंय। आम्ही आज उद्याला मतदान करायचं तर नक्की कोणाला मतदान करणार होतं। आज भारतीय जनता पक्ष ज्या दृष्टिकोनातून प्रचार करते, जी मतं मांडते, जे विचार मांडते, ते विचार मांडताना मतदान फक्त परत राष्ट्रवादीच्याच लोकांना करायचं आहे का? पिंपरीतल्या आगामी महापालिका निवडणुकीत खरा सामना रंगणार आहे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आलेल्या राष्ट्रवादी नेत्यांमध्ये। त्यामुळे येणारी निवडणूक चांगलीच रंगणार आहे। गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड।